बोलास त्याबद्दल तुला धन्यवाद. कितीतरी लोक झोपेतच मरतात. आपल्याला दिवस दाखवलाय ना देवाने, त्यामुळे आपल्याला काय म्हणायचंय देवाला, देवा तुझे धन्यवाद की आजचा दिवस मला दाखवलास. दुसरी गोष्ट, मी आनंदात आहे, मी सुखी आहे, मी निरोगी आहे, मी समृद्ध आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी सुरक्षित आहे. या वाक्यांचं रोज रिव्हिजन करा, झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर. जेव्हा तुम्ही असं म्हणताल की मी निरोगी आहे, मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समृद्ध आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी सुरक्षित आहे, हे जर तुम्ही म्हटलात तर तुमच्याकडे सगळं काही येणार आहे. सगळ्यात महत्वाचं, या युनिव्हर्स मध्ये, या ब्रह्मांडामध्ये सगळं काही अवेलेबल आहे. आपल्याला मागण्याची गरज आहे. देव म्हटलाय मागा म्हणजे मिळेल. आपण मागतो का? नाही मागत. आपण देवाला सुद्धा आमिष दाखवतो, मला हे दे, मी तुला नारळ देईन. बरोबर की नाही? खरंच आपण नारळ दिल्यानंतर देव आपल्याला पावणार आहे का? बरोबर पावणार आहे? काहींची इतकी निगेटिव्हिटी असते की अगदी एखाद्याने सांगितलं की आज तुला इकडे इकडे जायचंय, टू व्हीलरवर जायचंय, ती महिला म्हणेल अरे मी जाऊ शकते का? मी जर मध्येच पडले तर, मला जर लागलं तर, माझा ऍक्सिडेंट झाला तर माझा खर्च कोण करेल? म्हणजे असे अनेक निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येतात. निगेटिव्ह विचारांना बाजूला काढा, सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. मी हे चांगलं करू शकते, मी करणारच आहे, या गोष्टीवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. करणार की नाही आजपासून? सगळेजण तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे की नाही? तुम्ही हाऊस वाईफ आहात म्हणजे याचा अर्थ तुम्ही निकामी आहात का? आपल्या निगेटिव्हिटी आहे, पण आपल्याला सकारात्मक भावनेमध्ये कशा पद्धतीने राहायचंय हे आपल्यावर अवलंबून आहे. आपल्या आयुष्यातील आपल्याला मागं खेचणारे, आपली निंदा करणारे लोक असतील, ड्रॉप करा, आयुष्यातून त्यांना काढून टाका, त्यांच्यापासून संन्यास घ्या, त्यांच्यापासून बाजूला जा. जैसी संगत वैसी रंगत. संगत चांगली ठेवा, आयुष्य चांगलं घडेल. आणि सगळ्यात महत्वाचं, जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदला. आपल्या आयुष्यातील वाईट विचार काढून टाका. जर तुम्ही विचार केला की माझ्या आयुष्यामध्ये काहीच वाईट नाही, काहीच निगेटिव्ह नाहीये, तर काहीच वाईट होणार नाही, सगळं चांगलं होणार आहे. आणि या चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपल्याला चांगले विचार करणं फार गरजेचं आहे. करणं गरजेचं आहे की नाही? रोज स्वतःला, मन तुमचं शांत ठेवा. मिनिमम दिवसातून 15 मिनिटं शांत राहा, म्हणजे मौन धारण करा. ज्या वेळेला तुम्ही 15 मिनिटं मौन धारण करणार आहात, त्यावेळेला तुमचा मेंदू हा सकारात्मक दृष्टीने काम करणार आहे, कार्य करणार आहे, चांगली ऊर्जा तुमच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. त्यामुळे स्वतःचं मन शांत ठेवा, स्वतःला कामामध्ये गुंतवा, निकामी राहू नका. घर काम असेल, कुठलंही काम असेल, कामामध्ये गुंतवा. जर तुम्ही कामाला महत्व दिलं, जर तुम्ही स्वतःला महत्व दिलं, तर समृद्धी तुमच्याकडे ऑटोमॅटिक चालत येणार आहे. जर कामाला महत्व दिलं नाही, तुम्ही सकाळी 10ला उठले तर आपल्याकडे लक्ष्मी येणार का? नाही येणार. जगण्यासाठी पैसा गरजेचा नाही असे सगळेजण म्हणतात, बरोबर की नाही? पण पैसा नसेल तर माणूस जगू शकत नाही, असा विचार केलाय का? आपलं आरोग्य, आजारी पडलो तर दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नसेल तर आपण उपचार करू शकतो? नाही करू शकत. मुलांना शाळेत पाठवायचं असेल, आपल्याला फी भरण्यासाठी पैसे नसेल तर शिक्षण देऊ शकतो? नाही देऊ शकत. मोठे स्वप्न बघितली तर त्यानुसार तुम्ही तयारी करणार आहात. तुम्ही जर म्हटलं की ह्याने सायकल घेतली, जाऊ दे मी समाधानी राहतो, पायीच चालतो, असं केलं तर चालेल का? त्यांनी सायकल घेतली ना, मी त्याच्यापेक्षा चांगले कष्ट करल आणि 4 व्हीलर घे. इंद्रियांना अधीन जाऊ नका, व्यसनांना अधीन जाऊ नका. व्यसन आपल्या अधीन झालं पाहिजे, इंद्रिय आपल्या अधीन झालं पाहिजे. आपण त्यांना म्हटलं पाहिजे की थांब, तर ते थांबले पाहिजेत. कॅन्सर, पेशी, कुठल्याही प्रकारच्या असंख्य भरमसाठ पेशी जर आपल्या शरीरामध्ये वाढल्या तर काय होतं? कॅन्सर होतो.
परंतु त्या कॅन्सरवर उपचार थेरपी काय? केमोथेरपी. केमो म्हणजे काय की त्या ज्या वाढलेल्या पेशी असतात त्या ठिकाणी त्या काय केल्या जातात? जाळल्या जातात. जाळल्या जातात म्हणजे त्या नष्ट केल्या जातात. वाईट पेशी काढून टाकल्या जातात आणि काढून टाकल्यामुळे काय होतं? कॅन्सर बरा होतो. त्यामुळे वाईट गोष्टी काढून टाकायच्या आहेत. जर एखादी व्यक्ती आपल्याला अशी म्हटली असेल तू हे करूच शकत नाही, तुझी लायकीच नाहीये, तू ह्याच गुणाचा आहे, तू त्याच गुणाची आहे, अगदी गलिच्छ शब्द आपल्याला वापरले, आपण काय विचार करणार? तुझ्याकडे पाहणार, तुला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. दिस इज अ नॉट गुड थिंग. आपल्याला चांगला विचार करायचा आहे. आपल्याला वाईट लोकांकडे लक्ष द्यायचंय का? आपल्याला शिव्या देत आहे ना, पुढे जा, लक्ष देऊ नका. आपल्याला वाईट गोष्टी, वाईट वातावरण, आपल्याला सगळ्या गोष्टीपासून संन्यास घ्यायचाय. का संन्यास घ्यायचाय?